रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नशा विरोधी ड्रग्ज विरोधी खूपच युद्ध पातळीवर धाडी असेल, प्रबोधन असेल, ॲक्शन असेल असं आपण सुरू केलं आहे. त्यासाठी एक टास्क फोर्स अपॉइंट केला ज्याची दर सोमवारी बैठक होते आणि ती इतकी रिगरस करायची आहे, दर आठवड्याला करायची आहे की पुढच्या सोमवारी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे मी शनिवारी येणार आहे आणि बैठक घेणारच. त्याच्यातून आता बंद असणाऱ्या 135 इंडस्ट्रीना उघडून इन्स्पेक्शन करू द्यावं लागतं आहे. कोणी त्याला विरोध करत नाही आहे. त्यानंतर एक नियम केला होता जो आज मी स्थगिती दिली आहे की प्रत्येक इंडस्ट्रीने चालू असणारे दर महिन्याच्या 5 तारखेला एक प्रतिज्ञापत्र द्यावं की आमच्याकडे ड्रग्ज विषयात काही चालत नाही. तर थोडा इंडस्ट्रीने विरोध केला. मी त्यांना असं म्हटलं की ते कर नाही, त्याला डर कशाला. मी तर 4 तारखेला देऊन टाकलं असतं, पण तरी थांबवलं कारण त्यांनी टेक्निकल मुद्दा काढला आहे की आमचं ॲग्रीमेंट जे होतं त्याच्यामध्ये कुठे ते वाक्य आहे. अरे हो, ते नव्हतं तर उद्या टाकू. मग आम्ही ते स्टेट इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे पाठवलं. पण शाळांमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने एक एजन्सी काही गाणी तयार करते, काही पथनाट्य तयार करते, पण रोज प्रार्थनेच्या वेळेला एक शपथ घेतली जावी की बुवा मी नशा करणार नाही आणि नशा विषयामध्ये मला जे जे दिसेल ते मी माझ्या सिनियर्सना म्हणजे माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षकांना अशी एक प्रतिज्ञा तयार करतो आहे. प्रत्येक दिवशी किमान 10 मिनटं ड्रगचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सेंट्रली हवं तर सगळ्या वर्गामध्ये ऐकू येणारं भाषण करावं. हा थोडा सिलॅबसमधला वाढीव भाग असल्यामुळे आम्ही आजच्या आज राज्याच्या शिक्षण विभागाकडे याचं सँक्शन घ्यायला पाठवलं आहे. मला असं वाटतं की याला कोणी विरोध करणार नाही, किंबहुना हा राज्यभर पॅटर्न तयार होऊ शकतो. कारण शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, याची सगळ्यांना मोठी चिंता आहे. शाळांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू आणि गुटखाही विकता येणार नाही असा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की याची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. जसं सांगलीमध्ये शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक सिगार सापडली, त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश आज मी कमिशनरला दिलेले आहेत. तर असं सगळे मिळून ह्यावर कंट्रोल करून मला खात्री आहे 1 महिना 2 महिने रिगरसली चालू इथलं सगळं गाशा गुंडाळूनच जातील हे सगळे ड्रगवाले. कारण त्याला लक्षात येईल की आणि हे सगळं डायरेक्ट आम्ही मकोकापर्यंत नेणार, सोडणार नाही कोणाला. विटाच्या विषयामध्ये ज्या कारखान्यात सापडले त्या कारखान्याच्या मालकीनबाई या महिला असूनही त्यांना जामीन अद्याप मिळालेला नाही की तुम्हाला माहीत नव्हतं का आतमध्ये काय चाललं आहे. तर इतकं कठोर आपण आहोत. पट्टीच्या विषयामध्ये हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय, सांगली महानगरपालिकेने केलेला निर्णय नाही. राज्यभरामध्येच हा प्रश्न येणार की आपल्याला वर्षानुवर्ष काही सर्वेक्षणच झालं नाही आणि मग ड्रोनच्या साहाय्याने गुगलच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सगळा सर्वे पूर्ण होत आल्यानंतर जे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना रिलीफ देऊ. पण 29,000 प्रॉपर्टी अशा सापडल्या त्या ड्रोनमधून की ज्यांनी इल्लिगल बांधकाम केल्याने ₹1 टॅक्स भरत नाहीत. मग आपला नियम आहे की अनधिकृत बांधकामांना डबल टॅक्स पडणार, पण त्यातही आम्ही रिलीफ दिला आणि सगळ्यालाच आता 1 महिना स्टे दिला. अनधिकृत बांधकामांना रिलीफ असा दिला की त्यांनी 3 महिन्यामध्ये आपलं बांधकाम अधिकृत करून घ्यावं, तर त्यांना डबल टॅक्स लावणार नाही. त्याच्यानंतर ज्या 2-3 करारांवर ऑब्जेक्शन आहे त्याचा महिन्याभरामध्ये निचरा झाल्याशिवाय, जसं भाडं आपण घेतो त्याचा 58% महानगरपालिका भरायला लागतो, मग तो कमी करता येईल का. छोटं घर असो मोठं घर असो सगळ्यांना दर महिना ₹50 घंटापडी द्यायला लागतात, तर मग छोट्या घरांना कमी करता येईल का. असे सगळे विषय घेऊन महिनाभर ही कमिटी काम करेल. तोपर्यंत ज्यांना बिल व्यवस्थित आलं आहे त्यांनी भरावं. माझं आव्हान आहे भरावं, नाही तर महानगरपालिका चालवणं शक्य होईल. पण ज्यांचं ऑब्जेक्शन आहे ती सगळी ऑब्जेक्शन एकदा सॉर्ट आऊट करतो आणि महिनाभरानंतर आपल्या मनातल्या प्रश्नांना न्याय देणारा एक प्रपोजल मांडू की जे तुम्हाला मान्य होतं. कोणाकोणाकडे नीलमताईंचा आणि संजय राऊतांचा नंबर नाही आहे, त्यांना मी त्यांचा नंबर देतो. डायरेक्ट विचारा ना, मला काय मला माहिती नाही. संजय राऊतांच्या स्टेटमेंटमुळे असं व्हायला लागले सगळ्यांचं. मी इन जनरल स्टेटमेंट केलं की राज्यामधलं पॉलिटिकल व्यक्तीकरण हे जे थोडंसं लेवल ठेवून पाहिजे.
आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स त्यासाठी नाही, अदरवाईज मी मोठी वाक्य देईन. काय काय वाक्य, दांडा मोडेन, पाय मोडेन, तू तरी राहशील, मी तरी राहीन, ही भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हती. उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही फॅमिली एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लग्नात. मला वाटतं वेळ संपली आहे, सगळे जेवायला चला. कोण गेलं कोणाकडे? त्यांनी सांगितलं की ठाकरे गटात गेलं की नाही पद पाहिजे असेल तर 2 मर्जी दिले की पद देतात. त्यावर संजय राऊत यांनी असं म्हणले की नीलम गोरे म्हणजे निर्लज्ज आहे आणि विकृत बाई. असं आहे की राज्याचा अशा प्रकारच्या व्यक्तीकरणाचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन व्यक्तीकरणाचा स्तर, बरोबर ना मराठी शब्द, स्तर हा इतका कमी खाली झालेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही पण काही म्हणू नये आणि मी पण काही म्हणू नये. नाही पण शिवसेनेत असं होतं का? काय सॉरी आता तर आपण ऑफर दिली आहे तुम्हा सगळ्यांना, नागरिकांना, प्रशासनाला, की तुम्ही अशी जी काही इल्लिगल गोष्ट लक्षात आणून द्याल ड्रग्स संबंधित, तर त्याला म्हणून टीप द्याल, तर त्याला तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. तर दर आठवड्याला माझा 40-50,000 रुपये खर्च होत आहे. मला त्याचा आनंद आहे, कारण त्या टीपमुळे सापडत आहे. आणि सापड्यानंतर एक स्टेज अशी येईल की बाबा या सांगलीत धंदाच करायला नको. आणि म्हणून एक स्टेज अशी येईल, कोल्हापूरला पालकमंत्री असताना डॉल्बी विषयात मी ते केलं. एकमेव जिल्हा महाराष्ट्रात असा होता की जो 100% डॉल्बीमध्ये झाला. मला खूप मेहनत घ्यावी लागली, मंडळं, बैठका, त्यांना पर्यायी वाद्यासाठी मी पैसे वापर केले. नाशिक भाज्या हवा आहे आण, मी पैसे देतो, पण डॉल्बी नाही लावायचं. तसं ह्याही विषयात तुम्ही माहिती देत चला. मर्सिडीज देऊन होत आहे, त्या संदर्भात तुम्ही ॲडिशनल एसपींच्या अंडरसाठी एक कमिटी निर्माण केली, काय प्रकार? कायद्याचा धाक थोडा कमी झाला आहे की काय असं वाटून घटना घडत आहेत. त्यामुळे ॲडिशनल SP आणि 6 DYSP यांचा एक टास्क फोर्स आपण तयार केला, जे आठवड्याभरामध्ये काय करायला लागेल. मग काही बदल्या करायला लागतील का, वाहनं वाढवायला लागतील का, काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला लागतील का, उदाहरणार्थ सांगलीसारख्या इस्लामपूरसारख्या शहरामध्ये चौक्या वाढवाव्या लागतील का, असं एक अभ्यास करेल. आणि मग मॅनपॉवर वाढीमध्ये होमगार्डचं सहाय्य घेता येईल का, असं प्रायमरी आज डिस्कशन झालं. आणि त्या टास्क फोर्सला आम्ही म्हटलं की आठवड्याभरात रिपोर्ट द्या. 3 वेळा एकत्र राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले का कार्यक्रम वरिष्ठ अधिकारी पण 3 लग्नाचे समारंभाचे कार्यक्रम होते, वारंवार कार्यक्रमात एकत्र यायला लागले.